मराठामध्ये काय आरक्षणामध्ये काय होणार आहे माहिती आहे. 54 मोर्चे झाले, त्यानंतर सन्मान्य जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन चाललं, आतापर्यंत चालूच आहे. शेवटी काय झालं हे आपल्याला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, मराठा समाजाला माहिती आहे. शेवटी सरसकट नान सोडून दिला. हे पहिलेच आपण सांगत होतो, ओबीसीत घेता येणार आहे डायरेक्टली, हेही पहिले माहिती होतं, त्यांनाही माहिती होतं, आपल्यालाही माहिती होतं, जनतेलाही माहिती होतं. मग आंदोलन कशासाठी? शेवटी तेच होणार आहे हे माहिती असताना स्वतःचं नेतृत्व, स्वतःला आपल्याला पुढे जायचं, याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्र पेटवत असू अध्यक्ष महोदय, तो कोणत्याही संघटना असो की कोणते राजकीय पक्ष असो, ते हे महाराष्ट्राचं भविष्य चांगलं आपण करत नाही, हा माझा स्पष्ट म्हणणं अध्यक्ष महोदय. मी फक्त अध्यक्ष महोदय शेवटच्या मुद्द्यावर येणार अध्यक्ष महोदय, विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी पाहतोय अध्यक्ष महोदय 2004 पासून आमदार अध्यक्ष महोदय. 2004ला आमची भूमिका काय होती, जेव्हा मी विधानसभेमध्ये प्रवेश केला अध्यक्ष महोदय, वेगळ्या विदर्भाची भूमिका आमची अतिशय स्ट्रॉंग होती, अतिशय स्ट्रॉंग. भाजप म्हणून आम्ही वेगळ्या विदर्भाच्या एकदम समर्थनार्थ होतो. मला आठवते अध्यक्ष महोदय, नागपूरमध्ये आम्ही हमेशा अधिवेशन बंद पाडायचं वेगळ्या विदर्भासाठी. आग्रही मागणी आमची असायची, भावना पण आमची होती. पण अध्यक्ष महोदय हळूहळू काळ गेला. 2014ला अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने त्यांनी विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याला महाराष्ट्राला कोणा लोकांनी विरोध केला नाही, कारण ती वास्तविकता होती. माननीय बाळासाहेब ठाकरे जे आहेत हिंदू हृदय सम्राट, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं विदर्भात येऊन की मला सत्ता द्या, विदर्भाचा जर पूर्ण विकास झाला नाही मी जबाबदारी घेतो. कारण ती त्यांनाही माहिती होती विदर्भ मागे पडलेला आहे. 5 मिनिट. तर त्यामुळे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय जेव्हा देवेंद्रजी झालेत 2014 पासून आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये विदर्भाला न्याय देण्याचा आणि पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केला अध्यक्ष महोदय, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी हळूहळू अध्यक्ष मग मागे पडायला लागली. प्रभूजी, भावनात्मक विचार जाणारे आम्ही नाही विदर्भवासी की तुम्ही 105 हुतात्म्यांचं काय म्हणतात ते बलिदान आणि त्याच्यामुळे तुम्ही मराठी लोक एकत्र राहिले पाहिजे, याच्यावर जाणारे आम्ही नाही आहे. आम्ही वास्तविकतेत जगणारे माणसं आहे. ते 105 हुतात्मे आम्हालाही तेवढंच हे आहे, अभिमान आहे. परंतु विदर्भ हा जेव्हा महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा आम्ही राजधानी होती नागपूर, CP बेरारची, प्रांताची, एका राज्याची, एक राज्याचं नेतृत्व नागपूर करायचं, तरी आम्ही मराठी माणसासाठी त्या याच्यासाठी महाराष्ट्रात आलो. आणि म्हणून याचाही विचार, आणि मला आनंद आहे गोष्टीचा की